नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनात नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत पिंपळगाव टोलनाका परिसरात 535 किलो गांजा जप्त केलाय. त्यामध्ये सुमारे 1,12,14,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पिंपळगाव पोलिसांनी जप्त केलाय. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या आदेशान्वये कारवाई सुरू झाली. 14 जुलै रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिकहून मालेगावच्या दिशेने पिकअप गाडीत एक संशयित गांजा अंमली पदार्थाची तस्करी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचून एक पिकअप वाहन ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये चौकशी केली असता अवैधरित्या वाहतूक होत असल्याचं पोलीस तपासात समोर आले. 535 किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 1,12,14,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेतलाय. सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंमलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अंमली पदार्थांची चोरट्या पद्धतीने होणारी तस्करी व विक्री रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे यापुढेही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याची माहितीही देण्यात आली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह राजेंद्र राठोड, नाशिक ग्रामीण.